छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला असे लोक चप्पल का बरं काढत असते? छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसत असताना माझं पुढं लक्ष गेले की महाराज बसले होते. महाराजांची जयंती असल्यामुळं सगळं नारळ वगैरे फोडून त्यांना पूजित होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खूप मोठे राजे होऊन गेले. तिकडे जयंती सुरू होती. म्हणलं मी आता जातो, कारण की शाळेत पण जयंती होती. तेवढ्यात आपल्या ताईने काम सांगितलं की तू तोचाचा पुढं आण, आणि देवळा पुढं लोक असल्यामुळं ताईची जी म्हैस होती आपल्याला देवळाच्या बाहेर काढून द्यायची होती. ती वगैरे तशी आमचीच आहे, पण नाव तिचं हुरी, कारण की ठेवलं आहे आपण. तेवढ्यात शाळेत चाललो होतं, शिवाजी महाराजांचा फोटो बिटो पुसायचा. त्या वाघाने घातली होती चप्पल. म्हणलं जर आमच्या लोकांनी बघितलं तुला लई ट्रोल करते, त्याच्यामुळे तू चप्पल काढून ठेव, नाही तर लई ट्रोल मारते म्हणलं तुला. तेवढ्यात मग ताईला म्हैस बीस वाट लावून दिली आणि जिल्हा परिषद शाळेत आलो. तर जिल्हा परिषद शाळेत असं प्रत्येक पोराला असं कामं सांगतात. कार्यक्रम असल्या खुर्च्या आण, टेबल आण, साऊंड आण. तुम्हाला बी सांगत असलं तर कमेंट करून नक्की सांगा. इकडे डपड्यावाला वाकडा तिकडं होऊन डपडं वाजत होतं. म्हणलं आयला याला कुठून आणलं? म्हणलं थायलंडहून आणलं काय. तेवढ्यात मग इकडं नारे ते पूजन ते झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं. मग इकडं पोरांचे भाषणं सुरू झाली. तुम्ही बी असं भाषण 100% केलं असेल. घरी आलो तर ही बहिणीची पोरगी, तिचं नाव स्वामिनी, पण मीठ नाव ठेवली मुंगळी. ते खात होती टरबूज, तिच्या हातात बी बसत नव्हतं. तर आजची आपली मंडळी आहे योगीराज अशोक सावळे, काळे, पियुष मरकुटे. धन्यवाद भावना तुम्हाला. शशिकांत काळे, हर्षदा कुटे आणि योगीराज डाके. धन्यवाद 3 जणांना, आणि मागच्या 4 जणांना तुम्ही मला फॉलो केलं. तुमचंही नाव आपल्या फॉलो लिस्टमध्ये आणि ID ब्लॉगच्या वरती लोगो 100% येईल. पण तुम्हाला मला अगोदर फॉलो करावं लागेल, कारण की फॉलो नाही केल्याशिवाय तुमचं नावच येणार नाही. तर पब्लिक करा मग फॉलो, आणि उद्याही तुमचं नाव. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या अडचणीतून बैल आणायला जायचं आहे. बैल आपण तर कापसात बांधलेत. तर हौशात काय आपली वाटच बघत होता, असं रोड करत तोंड करून थांबला होता, आणि दुसरे मालक तर कापसात उभा होते. एवढा यटाळा बिटाळा घातला होता कापसाच्या झाडाला की सोडायला लईच टाईम लागला. कस तरी बैल जोपाशी आणली, झोपिली. प्रत्येक बैलगाडीत एक बैलात एक खोडा असते की तो मान लवकर देत नसत. तुम्ही बैल असे उबाट्याने पाणी पाहिजेत असताना हौदाला हातात धरून, पण आम्ही बैलगाडी सकट पाठवतो, कारण की ब्रँडच वेगळे. तेवढ्यात आपल्या शंभू महाराजांचा बड्डे होता, त्याच्यामुळं आपल्याला शिवणीला येण्यात आलं की बड्डे होता. तेवढ्यात मग दाजी आणि आबी बसले ना केक कापायला. म्हणलं कापा तुम्ही केक, तुमचा व्हिडिओ घेतो. मस्त म्हणत होते ते व्हिडिओत घेऊ नको, आपल्याला दम निघतो होय. घेतला आपण व्हिडिओ. तुमचंही नाव आपल्या ब्लॉगमध्ये 100% येईन, पण